शहाद्यात उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांचे स्वच्छता अभियान, भाजपा नगरसेवकांसह विविध वार्डात साफसफाई, कचरा उघड्यावर टाकू नका, घंटा गाडीतच घनकचरा टाका, नागरिकांना सहकार्याचे आवाहन। शहादा शहरात स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने नगरपालिका उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी शहरातील विविध वार्डांमध्ये स्वच्छता अभियान हाती घेतले आहे। या अभियानांतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच परिसरातील साफसफाईचे काम करण्यात येत असून उपनगराध्यक्ष माधवी पाटील स्वतः आपल्या टीमसह प्रत्यक्ष मैदानात उतरून स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेताना दिसत आहे। या स्वच्छता मोहिमेदरम्यान भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरील स्वच्छता अभियान नगरपालिका स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून उपनगराध्यक्ष तसेच भाजपा नगरसेवक यांच्या उपस्थितीत राबवून घेण्यात आले। शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, जय श्रीराम शहादेकरांनो। मी माधवी पाटील, उपनगराध्यक्ष शहादा। मी व माझी टीम आम्ही कित्येक दिवसापासून शहादा शहरात स्वच्छता अभियान राबवायचं सुरू केलं आहे आणि त्यासाठी मला खास करून तुम्हा नागरिकांचं पण सहकार्य हवं आहे। कारण स्वच्छता अभियान तर होऊन जाणार, पण त्यानंतर जर का तुम्ही तुमच्या घरातलं सगळ्यांनी, दुकानवाल्यांनी, लॉरीवाल्यांनी त्यांचा कचरा डस्टबिनमध्ये गोळा केला आणि जेव्हा जेव्हा कचरा गाडी येणार तेव्हा त्या कचरा गाडीत टाकला तर आपला शहादा शहर नक्कीच स्वच्छ दिसेल। सध्या कचरा गाड्या कमी आहे, आपण अजून कचरा गाड्या मागवल्या आहे आणि त्यांना GPS पण बसवलेलं आहे। त्याप्रमाणे हे काम अगदी सुरळीतपणे सुरू होणारच आहे। पण सध्या एक दिवसाआड किंवा 2 दिवसाआड जी कचरा गाडी येते त्यात तुम्ही सगळ्यांनी कचरा टाकावा अशी माझी विनंती असेल। ज्या ज्या लोकांच्या दुकानं पाटाला लागून आहे त्या लोकांनी पाटात कचरा न फेकता डस्टबिनमध्ये कचरा गोळा करून आणि कचरा गाडीत टाकला तर तुमचं सहकार्य नक्कीच अभिनंदनीय राहणार आहे। त्याशिवाय माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की सध्या पावसाळा जवळ आला आहे आणि जर आपण व्यवस्थित काम करू तर नक्कीच आपल्या शहाद्यात पाणी साचणार नाही। त्यानुसार आम्ही नाले ते पण साफसफाई करायला सुरुवात केलीच आहे आणि जर कचरा आपण इकडे तिकडे टाकणार नाही, आपल्या घरात जशी स्वच्छता ठेवतो त्याचप्रमाणे जर आपण स्वच्छ ठेवलं तर नक्कीच आपलं शहादा शहर आपापल्या घरांप्रमाणे स्वच्छ राहणार। सगळ्यांचे खूप खूप आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र।